तुळसकरवाडी ही वारखंडचे शेतकार, वारखंड पंचायत, वारखंडच्या स्कुलांचे विद्यार्थी आणि थळाव्यांचे मदतीन नागझरी सद्याक फुलांचे मळे फुललेले पळोवपाक मेळटात। WRDचो तेंको आनी आशीकुशीच्या शेतकारांचो सांगात मेळिल्ल्यान नागझर वाठारांत फुलां मळे फुलोवपी बायलांच्या तोंडार हांसो फुलला। म्हाका हे पळोवन खूब बरें दिसलें, कितें एक पंच जावन अशें म्हणजे सगळ्यांक घेवन तेणी केल्लें आहा। म्हाजे अशेंच मागणें आहा, कितें अशेंच सगळ्यांनी मेळून अशेंच काम करूचें आनी अशीच रोजां फुलोवपाची। आनी भायलीं जी आमी हाडटात न्हू, तेच्या पेक्षा आमची घरची आमकां मेळ्ळी, म्हाका अशें खूब बरें कशें दिसता। अशें बरें दिसता, लोक म्हणटा नागझरच्या गांवांत बरें जालें आनी बरें दिसता म्हणटा, आनी बरें ही तुमी मेहनत घेवन सगळें केलें म्हणटा तुमी। तुमकां आजुनय हेच्या फुडें करपाची इच्छा आसा, जर आमकां सपोर्ट आसात न्हू जाल्यार आमी सगळीं मेळून परत शेती करपाक तयार आसा। WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकारान नागझरी भाजी, फळां आणि फुलांचे मळे फुलोवपाची संद दिली म्हण नागझरचे शेतकार खोशी जाल्यात। नागझरच्यो जमिनी मोठ्या प्रमाणात लागवडी विणे तश्योच पडंग पडून आसल्यो। सुभाष शिरोडकारान ह्या शेतांनी फुलां मळे फुलोवपाचो प्रस्ताव मांडलो, गरजेचो आदारय दिलो। सगळ्यांचे मजतीन आता ह्या वाठारात फुलां मळे फुलिल्ले पळोवपाक मेळटात। ऐकात पंच वांगडी आणि शेतकऱ्यांच्यो प्रतिक्रिया। हांव स्पेशल थँक्यू म्हणटा आमचे मिनिस्टर हे जे आसा सुभाष शिरोडकर, तांकां थँक्यू म्हणटा। आनी तेंचे एक कामाची एक हांवें एक नोट केली, म्हणजे हांव व्हडलो मनीस पूण एक उलयता की आमी कितें तरी फायल करता आनी आमी सरकारा कडेन वयता, पूण हे आयज परते जाल्ले, सरकार आमचे कडेन येयलो आनी आमकां मोटिवेट करून तेणी करून घेतलेलें। म्हाका तांकां इतलेच अशें गव्हर्मेंटाक थँक्यू म्हणटा आनी अशें सांगून बाकीचे जे मिनिस्टर आहा, जर तशें जर काम केलें जाल्यार खंय तरी भारत देश, आमचो गोवा न्हू, भारत देश सुद्दां एकदम 47 न्हू 27 हें जातलो, कितें तर नंबर 1 जातलो, अशें तेंचें काम आसा। तांकां स्पेशल थँक्यू म्हणटा आमच्या सगळ्यांच्या वतीन। तशेंच आमचे पेडणेचे आमदार प्रवीण भाई, तांकांय थँक्यू म्हणटा की तेंच्यांनी आमकां हेतून मदत केल्ली आसा। जे आमकां हेची रोपो जे दिवपाचे आसले त्या टायमार तेंच्यांनी आपल्या तर्फे, जे तेंची महिला शक्ती आसा तेंचे तर्फे बी आमकां हेची रोप दिल्ले आहा। तांकां सुद्दां मना काळजासून सगळ्यांच्या वतीन हांव तांकां थँक्यू म्हणटा। तशेंच आमचे ग्रामपंचायतीचे जे मेंबर्स आहा किंवा सरपंच आहा, हेंचे हेतून हातभार लागलेलो आहा, तेंच्या कडल्यानय सपोर्ट बरो मेळ्ळा। तशेंच आमचे तुळसकरवाडी हेतूंतले ग्रामस्थ आनी आमचे हांगा जी जमीन आहा नागझर, हेतून आमचे वारखंडचे बी फार्मर आसा, तेंचोय बी फूल सपोर्ट मेळ्ळा। आमी तांकां पर्सनली वचून कॉन्टॅक्ट केले आनी तांकां सांगलें अशें शेत कर, तेंचे म्हणलें तुमी बिंदास करा, आमचे भितर आसले तरी आमची जमीन कोण व्हरचो ना, बिंदास करा आनी बरें करा, बरें जाता ताका आमी आडोवचें ना अशें सांगलेलें आहा। सो ताका लागून आमच्या सगळ्यांच्या वतीन तांकांय थँक्यू म्हणटा। तशेंच आमकां हे रोपे बी लावपाक आमी गव्हर्मेंट स्कूल आसा त्या स्कुलाक कॉन्टॅक्ट केलो, जाल्यार तेंची एक 60-70 भुरगीं येयली आनी तेंच्यांनी बरें हेल्प केलें। सबंद दीस तेंच्यांनी लावन आमी तांकां बाकीचे कितें प्रोवायड केले स्नॅक्स बी, पूण तेंच्यांनी बरें उमेदीन काम केलें। तशेंच आमचे हायर सेकंडरी जे आहा न्हू आमचे हांगा शारदा हायर सेकंडरी, तेंचे सर तांकां कॉन्टॅक्ट केले, तेंचे जो मेन आसा सर ताका कॉन्टॅक्ट केले, मराठी सर, आनी तेंच्यांनी सुद्दां आपली भुरगीं हांगा जाल्ली, तेंचे 2 फावटी येवन तेंच्यांनी हांगा आपूण सगळे शेताचें काम केल्लें आहा। ही जी झेंडूची बागायत आपल्यासमोर दिसत आहे, सांगायला अभिमान आहे की आम्हाला इथं सुरुवातीला जे सुभाष शिरोडकर इथं WRD जे मंत्री आहेत ते WRD मंत्री इथं आलेले आहेत आणि त्यांनी ही जी आमची जमीन आहे ती जमीन बघितली आणि या जमिनीमध्ये आपण सोनं उगू शकतो असा जो आश्वासन आणि असा जो विश्वास आम्हाला दिला, त्यामुळंच आज ही आम्ही सर्व जी आमचे इथले स्थानिक आणि महिला वर्ग यांच्या वतीनंही आम्ही बागायत करू शकलो। ही बागायत झाल्यानंतर याच्यानंतरसुद्धा आम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं आहेत ती पिकं आमचे जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत आणि आमचे इथले स्थानिक नागरिक जो प्रत्येक शेतकरी आहे तो प्रत्येक शेतकरी आपापल्या परीनं इथं वेगवेगळे असे इथं शेतीची लागवड करून आज संपूर्ण गोव्याला किंवा आमचा जो पेडणे तालुका आहे त्याला एक नवीन असा जो उपक्रम आहे, म्हणजे जे आमचे संपूर्ण गोव्यात जी शेती पडिंग आहे ती शेती कशी आपण पुनर्जीवित करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण नागझर ग्रामस्थ देत आहेत। मी आमचे जी इथं बेलाच्या भूमिकार जी शेतकरी संघटना एक नवीन केलेली आहे त्या संघटनेच्या वतीनं ह्याच्या परीनं जो त्यांना आम्ही सपोर्ट, जो मोरल सपोर्ट आहे किंवा मानसिक असो किंवा शारीरिक असो किंवा आर्थिक पद्धतीचा जो त्यांना सपोर्ट आहे तो सपोर्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू। आमकां प्रोत्साहित करून विविध तरेचे हे रोजाचे म्हणा आणि भेंडे म्हणा
चवळी म्हणा आणि कितें कितें वेगवेगळे नाशण्याचे म्हणा सगळे जे धान्याचे ते आमकां प्रोत्साहीत केले. हे आमी पयलीं करताले. हे मदींच कांयशे खंड पडले आणि आतांचे हे परिस्थिती वेगळी जाली आणि पयलींची परिस्थिती वेगळी आसली. त्यामुळे आमकां आतां तेंच्यांनी प्रोत्साहीत केल्ल्या मुळे आमकां हे पळोवनच आमकां आनीक प्रोत्साहन येयलें. एक तर शेती केली, पावसभर शेती करतात आणि नंतर पावस लागता आणि शेतीची नाशाडी जाता, काय मेळना. एक तर पावस नासता म्हणून शेती वयता अशें, आनी काय तर ती ही जंगली जनावरां, ह्या जनावरांक लागून लोकांक काय ते 100 रुपया खर्च केलो तर तितले 25 रुपया उबे जायना. ह्या कंठाक लागून लोकांनी शेती काडली सोडलेली. पण जेन्ना आमचे हे डिपार्टमेंटचे एग्रीकल्चर WRD किंवा आमचे पंच, स्थानिक पंच ह्या लोकांनी आणि जे कोण आमचे सगळे मित्र म्हणजे ह्या लोकांनी सगळे एकीकडे येऊन ठरयला काय तर ही जमीन जी आम्ही इतकी वर्सां पडींग दवरली तर ह्याच्या फुडें ती पडींग दवरूची न्हू. कारण हे शेतीचो खूब फायदो आसा. आयज जर ती आमी राखान दवरली तर फुडले पिढीक मेळटली. जशी आमच्या पयलींच्या पिढयांनी ही राखान दवरली म्हणून आज पर्यंत आमकां मेळ्ळी. तर आयज जर आमी ती रिकामी सांडली जाल्यार फाल्यां सकाळीं हे जमनीची आमकां किंमतच कळची ना किंवा आमच्या भुरग्यांक किंमत कळची ना. आयज आमी ह्या उत्पन्न केल्लें आसा ह्या लोकांनी आमकां सपोर्ट केलो म्हणून आमी ह्या उत्पन्ना पासून आयज दिसता काय तर हो खरोखरच मळो फुल्ललो कसो.